तैशी भूते आहातीशी नानी, तैशीच हेही वेगळाले मानी, एक उपजती माझ्या ज्ञानी, एक नेनती माते. भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये, ज्ञानराज माऊलींच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये, वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात. या गीतेच्या उपदेशावर ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर अशी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. 10व्या अध्यायाचा आपला विषय सुरू आहे आणि 10व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा आपला विभूती आणि योग या ठिकाणी सांगतात. सर्वत्र भगवान परमात्मा आहे अशी प्रतीती येण्याकरता पायरी पायरीने भगवान परमात्मा अनेक विभूती सांगतात. कारण मनुष्याचं जर अत्यंतिक कल्याण व्हायचं असेल, मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला जर सुख प्राप्त करून घ्यायचं असेल, तर त्याची सर्वत्र समदृष्टी झाली पाहिजे. अर्थात समदृष्टी होण्याकरता सर्वत्र एक भगवान परमात्मा आहे असं ज्ञान त्याला झालं पाहिजे. सुखदुःखाला कारण जर काय असेल तर अज्ञान आहे, भेददृष्टी आहे. भेदामुळे आपल्याला जगामध्ये विषमता दिसते. भेदाला कारणसुद्धा अज्ञान आहे. अज्ञानामुळे भेद निर्माण होतो. भेदामुळे रागद्वेष निर्माण होतात आणि रागद्वेषामुळे सुखदुःख निर्माण होतात. म्हणून आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये सुखच निर्माण व्हावं असं वाटत असेल, संतांच्या जीवनामध्ये जी अनुभूती आहे ते अवघेची त्रैलोक्य आनंदाचे, आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. माये जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. संतांची ही अनुभूती जी आहे सर्वत्र आनंदाचे, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे. आता संपूर्ण त्रैलोक्य संतांना आनंदाचं दिसतं. त्याचं कारण जर काय असेल तर सर्वत्र परमात्मा आहे. माये जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. आणि म्हणून ही अनुभूती येण्याकरता सगळीकडे परमात्मा आहे ही अनुभूती येण्याकरता म्हणून हा 10वा अध्याय आहे. पण लगेच आपल्याला सगळीकडे परमात्मा दिसत नाही. त्याच्याकरता काही विभूती भगवंताने सांगितल्या आणि हळूहळू आपल्याला त्या विभूतीमध्ये भगवान परमात्मा आहे, नवे नवे सर्वच भगवान परमात्मा आहे असं भगवान परमात्मा पुढे सांगणार आहे. तेव्हा आपल्या विभूती सांगताना भगवान परमात्म्याने काही विभूती सांगत असताना काही मानसिक भाव सांगितले. अनेक प्रकारचे मानसिक भाव भगवान परमात्म्याने सांगितले. बुद्धी, ज्ञान, असमोह, क्षमा, सत्य, दम, शम, अहिंसा, समता, तुष्टी, तप, दान, यश हे सगळे मानसिक भाव सांगितलेले आहेत. अनेक प्रकारचे भाव आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि हे सगळे भाव जे आहेत ते भगवान परमात्म्याच्या विभूतीच आहेत. म्हणजे या भावापासून आपल्याला परमात्म्याची प्राप्ती होते असं घ्या, किंवा या भावांच्या रूपाने परमात्माच प्रकाशित होतो असंही आपल्याला चिंतन करता येतं. मग वेगवेगळे भाव निर्माण झाले. काही चांगले भावही सांगितले आणि काही वाईट भावही सांगितले. जसं बुद्धी, ज्ञान, असमोह, क्षमा, सत्य, शम, दम, सुख, अभय, अहिंसा, समता, तुष्टी, यश हे चांगले भाव सांगितलेले आहेत. आणि काही याच्यामध्ये थोडेसे दुर्भावसुद्धा सांगितलेले आहेत. दुःख असेल, भय असेल, अपयश असेल. मनुष्याच्या जीवनात, त्याच्या जीवनात चांगलेच भाव निर्माण होतात का काही वाईटही भाव निर्माण होतात? वाईटही भाव निर्माण. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ हे वाईट भाव आहेत. पण या सगळ्यांचा प्रकाशक जरी परमात्मा असला तरी चांगले भाव निर्माण का होतात, वाईट भाव का निर्माण होतात? चांगली सृष्टीसुद्धा आहे आणि वाईट सृष्टीसुद्धा आहे.
या दोन्ही सृष्टीचा प्रकाशक जरी परमात्मा आहे तरी चांगल्या सृष्टीला कारण काय आणि वाईट सृष्टीला कारण काय? या जगामध्ये आपल्याला चांगलंही दिसतं वाईटही दिसतं. दो भूत सर्गो लोकेस्मिन दैव आसुर येवच. हां, आसुरम दैवी सर्गसुद्धा आहे आणि आसुरी सर्गसुद्धा आहे. सगळ्या सर्गाची उत्पत्ती परमात्म्यापासून जरी झालेली असली तरी ही विविधता निर्माण का झाली? त्याला कारण आहे प्रत्येकाचं कर्म, प्रत्येकाच्या वासना, प्रत्येकाची उपाधी आणि प्रत्येकाचं कर्म. म्हणून भगवान म्हणतात जैशी भूते आहाती शिनानी. 87 क्रमांकाची ओळी बघा, ज्ञानेश्वरी ज्यांच्याकडे असेल त्यांनी. जैसी भूते आहाती सिनानी. सिनानी म्हणजे हां वेगवेगळी. ही भूतं जी आहेत ती ही वेगवेगळी आहेत. किती वेगवेगळी आहेत? अहो एकाचं एकासारखं काहीच नाही. एकाचा रंग एकासारखा नाही, एकाचं रूप एकासारखं नाही. एकाचे त्यांना सांगा कोणीतरी. प्रवचन चाललंय म्हणावं, नंतर म्हणावं. अरे इकडून जाऊन सांग, पुढे जाऊन, तिथं जाऊन पुढे जाऊन सांग. मोठ्याने सांगा त्यांना. इथं समोरून जाऊन सांग. एकाचं रूप एकासारखं नाही, एकाचे गुण एकासारखे नाही. हां, प्रवचन चालू आहे, भजन पुढं गेल्यावर करा. ऐका, प्रवचन ऐका. एकाचं रूप एकासारखं नाही, एकाचे गुण एकासारखे नाही, एकाचा रंग एकासारखा नाही. अहो एकाचा बोटाचा ठसासुद्धा दुसऱ्यासारखा नाही. काय निर्माण केलं असेल बघा तुम्ही. यांची नामेही अनाने. आता मी सांगितल्यावर अनारिशे वर्तने वेशही शिनाने अवघियाचे. तुमचं काम तुम्ही करा, माझं मी करतो. याला समर्पक आलेल्या ओव्या, ज्यांची ज्ञानेश्वरी पाठ आहे त्यांनी असं तयारच राहायचं. कोणत्या समर्पक ओव्या आहेत? यांची नामेही अनारिसे वर्तने वेशही शिनाने अवघियाचे. वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळे रूप आहेत, सगळं काही विषम आहे. मग ही विषमता निर्माण का झाली? कोण काळाच का, कोण गोराच का, कोण जन्मता दुःखीच का, कोण जन्मता सुखीच का. काही जन्माला आल्याबरोबर पंचपक्वान्न सोन्याच्या ताटात जेवण आहे आणि काही मेला तरी त्याला सोनं बघायला मिळत नाही. जन्म त्याचा फक्त जेवण आणि मिळवण्यातच जातो. ही अशी विविधता का निर्माण झाली? याला कारण काय आहे ते ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात. जैशी भूते आहाती शिनानी. हां, हो, ते सात्विक बुद्धी सांगितली, सात्विक ज्ञान. हे भेद का झाले हा विषय चाललाय. ज्ञानेविन नासले जे बुद्धिभेदाशी आले, तेनेची या कल्पिली अनेकत्व. जैशी भूते अतिशय ओव्या बघा, ओवी काय चालली ती बघा. 87 जैशी भूते आहाती सिनाने तैसे हेही वेगळाले माने. जशी वेगवेगळी भूत आहेत तसे हे सुद्धा वेगळे आहेत. हेही म्हणजे काय हो? हेही भाव. पहिल्या ओळीत काय सांगितले बघा. ते मजचे पासोनी होते भूतांचे ठाई. अनेक प्रकारचे भाव. जशी जशी भूतं असतील तसे त्यांच्या अंतकरणात असलेले भावसुद्धा वेगळे. सगळ्यांच्याच अंतकरणात सारखा भाव आहे का? आता इथं प्रवचन ऐकणारे त्यांच्या मनात जो भाव आहे तो बाहेर रस्त्याने जाणाऱ्यांच्या मनात आहे का? बरं, मना इथं बसलेले आहेत त्या सगळ्यांचाच भाव सारखा भाव आहे का?
वेगवेगळे भाव आहेत प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये. म्हणून जैसी भूते आहातीसी नानी, जशी वेगवेगळी भूत आहेत, भूत म्हणजे प्राणी, तैसे हेही वेगळं आले मानी, हेही म्हणजे अंतःकरणात असलेले भाव वेगवेगळे मानी. का हे का वेगळे झाले? एक उपजती माझ्या ज्ञानी, एक नेनती माते. एक उपजती माझ्या ज्ञानी, याच्यातले काही भाव जे आहेत ते माझ्या ज्ञानामुळे तयार झालेले आहेत, आणि काही भाव जे आहेत माझ्या अज्ञानामुळे तयार झालेले. ज्याला माझं ज्ञान झालेलं आहे थोडंफार का होईना, त्याच्या अंतःकरणातला भाव वेगळा आहे, आणि माझं ज्ञान ज्यांना नाही त्यांच्या अंतःकरणातले भाव वेगवेगळे आहेत. मग भाव का निर्माण झाले वेगवेगळे? ज्ञान आणि अज्ञानामुळे. ज्यांनी परमात्म्याला जाणलेलं आहे, परमात्म्याविषयी काही का होईना ज्यांना ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्यांच्या अंतःकरणात असणारे भाव वेगळे असतात. त्यांच्या अंतःकरणात चांगले भाव निर्माण होतात. बुद्धी, ज्ञान, असमोह, क्षमा, सत्य, शम, दम, सुख, अभय, अहिंसा, समता, तुष्टी, यश, हे सगळे भाव कुठे येतात? ज्ञानामुळे. परमात्मा स्वरूपाला ज्याने जाणलं त्याच्या जीवनामध्ये हे सगळे भाव येणार. बुद्धी तिथेच आहे, ज्ञान तिथेच आहे, असमोहसुद्धा त्या ठिकाणी निर्माण होतो आपोआप ज्याने परमात्म्याला जाणलं. क्षमा त्या ठिकाणी येते, सत्य येतं, शम दम आपोआप निर्माण होतात, सुख निर्माण होतं, अभय त्या ठिकाणी निर्माण. ज्याने परमात्म्याला जाणलं, अहो आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. ज्याने परमात्म्याला जाणलेलं आहे, देव आपल्या मागे पुढे उभा आहे, त्याला भीती वाटेल का? नाही तया भय मोह चिंतास. आपल्याला भीती वाटते कारण आपल्याला अजून देव आपल्या मागं पुढं आहे असा विश्वास झालेला नाही. प्रल्हादजींना मारण्याकरता अनेक प्रकारचे राक्षस आले. राक्षसून समोरून आले की प्रल्हादजी हसायचे. ते म्हणायचे आज परमात्मा राक्षस रूपाने आलेला आहे. राक्षसाच्या हातातला त्रिशूळसुद्धा प्रल्हाद महाराजांना भगवंता दिसायचा, भगवान दिसायचा. आपल्याला त्रिशूळ दिसतो, आपल्याला राक्षस दिसतो, आपल्याला कोणी निंदा करणारा दिसतो, पण त्यांना त्याच्यात परमात्मा दिसत असल्यामुळे भय वाटत नव्हतं. परमात्म्याचं ज्ञान असेल तर वाईट भाव दिसत नाहीत, आणि परमात्म्याचं अज्ञान जर असेल तर त्या ठिकाणी दुर्भाव निर्माण होतात. मग काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे भावसुद्धा मनात निर्माण होतात. म्हणून एक उपजती माझ्या ज्ञानी, एक नेनती माते. काही मला जाणतात, काही मला न जाणतात, त्याच्यामुळे हे भावामध्ये विषमता निर्माण होते. उदाहरण दिलं ज्ञानोबारांनी, पुढची ओवी बघा. प्रकाश आणि कवडसे हे सूर्याची स्तव जैसे, प्रकाश उदयी दिशे तम आस्तुशी. काय म्हटले? प्रकाश आणि कवडसा. कवडसा म्हणजे इथे अंधार शब्द, अंधार या अर्थाने घेतलेला आहे. प्रकाश आणि अंधार जो आहे हा निर्माण कोणामुळे झाला आहे? हे सूर्याची स्तव जैसे. अहो सूर्य असतो त्या ठिकाणी आपण प्रकाश मानतो, जिथं सूर्य नसतो त्याला काय म्हणतो आपण? अंधार. आता माझ्या मागे दिवा आहे, लाईट लागलेली आहे, इथे समोर प्रकाश आहे, पण काही बाजूला थोडीशी सावलीसुद्धा पडली, अंधार पण पडलेला. माझी सावली पडलेली आहे. इकडून जर दिवा असेल, इकडून प्रकाश असेल, तर इथं प्रकाश पडतोय, मागच्या बाजूला काय पडते? सावली पडते. प्रत्येकाच्या बाजूला आहे. तर हे महाराज बसलेले आहेत, इकडं प्रकाश आहे आणि इकडं काय पडलेली आहे? सावली पडलेली आहे. पण प्रकाशसुद्धा आणि सावली सुद्धा कशामुळे? प्रकाशामुळे. लाईट बंद केल्यानंतर ही सावली राहणार नाही, प्रकाशही राहत नाही. म्हणून प्रकाश आणि कवडसे हे सूर्याचे स्तव जैसे, प्रकाश उदयी दिसे. प्रकाश कधी दिसतो? सूर्य उगवला का प्रकाश दिसतो. आणि तम आस्तुशी, आणि तो सूर्य अस्ताला गेला का अंधार दिसतो. म्हणजे सूर्यामुळेच प्रकाशही निर्माण झालेला आहे आणि सूर्यामुळेच अंधारही निर्माण झालेला आहे.
पण सूर्याला प्रकाशही माहिती नाही आणि सूर्याला अंधारही माहिती नाही. सूर्य अंधारा लागी रिगो का भलतेनी सुरंगी, तो तयाचे भागी नाहीची जैसा. ज्ञानोबाराय म्हणतात त्याप्रमाणे काही झाला होता गोचरू परी तमारी हा डगरू आलाची की. सूर्याच्या प्रकाशामध्ये काय म्हणतात ज्ञानोबा, प्रकाश आणि कवडस हे सूर्याची स्तव दिसे, प्रकाश उदयी दिसे तम आस्तुशी. सूर्य उगवला की आपण त्याला प्रकाश म्हणतो आणि सूर्य अस्ताला गेला की आपण त्यांना अंधार म्हणतो. पण हे दोन्ही जे आहेत ते सूर्यामुळेच कळतात. तसं अज्ञान असेल ज्ञान असेल. ज्ञान म्हणजे प्रकाश घ्या, अज्ञान म्हणजे अंधार घ्या, पण या ज्ञान अज्ञानाचा दोन्हीचा प्रकाशक सूर्य असलेला परमात्मा आहे. ज्ञान आहे हेही कळतं परमात्म्यामुळेच आणि अज्ञान आहे हेही कळतं परमात्म्यामुळेच. तसं मागे सांगितलेले जे आहेत चांगले भाव असू द्या किंवा वाईट भाव असू द्या, या दोन्ही भावाचा प्रकाशक परमात्मा एक आहे. काही ठिकाणी चांगले भाव निर्माण होतात, काही ठिकाणी वाईट भाव निर्माण होतात, पण ते भाव वृत्तीतले आहेत आणि या सगळ्या वृत्तींचा प्रकाशक जो आहे तो परमात्मा आहे. परमात्म्यामुळेच ते भाव निर्माण होतात असं म्हणण्याचं कारण असं आहे की परमात्मा त्याचं प्रकाशन करतो. अज्ञानाच्या रूपाने परमात्माच प्रगट झालेला आहे, ज्ञानाच्या रूपाने परमात्माच प्रगट झालेला आहे. सुखाच्या रूपाने परमात्माच प्रगट होतो, दुःखाच्या रूपाने परमात्माच प्रगट होतो. किंबहुना सुख दुःख जे आहेत या दोन्ही वृत्तीचा प्रकाशक एक स्वरूप असलेला परमात्मा आहे, नित्य परमात्मा आहे, ज्ञानरूप परमात्मा आहे. मग हे वेगवेगळं का झालं त्याचं कारण, आणि माझे जानने नेनने हे तव भूतांची या दैवाचे करणे, मनोनी भूती भावाची या होणे विषम पडे. पण ही विषमता का निर्माण झाली? काही लोकांच्या अंतकरणात काम करूत का निर्माण झाली, काही लोकांच्या अंतकरणात दयाक्षमा का निर्माण झाली, काही लोकांच्या अंतकरणात ज्ञान प्रगट होतं, काही लोकांच्या अंतकरणात अज्ञान प्रगट होतं, काही लोकांच्या अंतकरणात सुख प्रगट होतं, काही लोकांच्या अज्ञात दुःख प्रगट होतं. तुम्ही जर सर्वांच्याच हृदयात बसलेले आहे. आपण काल पाहून आलो धर्मराजाच्या हृदयात भगवान परमात्मा आहे, तसा दुर्योधनाच्या हृदयात भगवान परमात्माचा आहे. मग दुर्योधनाच्या हृदयातला भगवान परमात्मा जो आहे तो काम क्रोधादी विकाराने प्रगट होतोय आणि धर्मराजाच्या अंतकरणातला परमात्मा शांती क्षमा दया इत्यादी सद्भावाने प्रगट होतोय. हा भेद का झाला? भगवान परमात्मा म्हणतात तो भेद माझ्यात नाही, माझ्यामुळे नाही. आणि माझे जानने नेनने, माझं जानणं असेल किंवा माझं नेनणं असेल, हे कशामुळे आहे? हे तव भूतांची या दैवाचे करणे, त्या प्रत्येक भूताचं दैव आणि त्याचं कर्ण, याच्यामुळे त्या ठिकाणी भेद झालेला निर्माण झालेला आहे. करण्यामध्ये तो स्वतंत्र आहे, दैव निर्माण करण्यात सुद्धा तो स्वतंत्र आहे, पण त्यांनी ते निर्माण केलेलं नाही. काहींनी मला जाणलं, मला जाणण्याकरता प्रयत्न केला आणि काहींनी मला जाणण्याकरता प्रयत्न केला नाही. आणि मनोनी भूती भावाची या होणे विषम पडे, म्हणून प्रत्येक भूतमात्राच्या ठिकाणी असलेले जे भाव आहेत ते विषम होतात. मला जाणलं असेल तर वेगळे भाव निर्माण होतात, मला जाणलं नसेल तर वेगळे भाव निर्माण होतात. आणि मला जाणणं आणि न जाणणं हे सुद्धा त्यांच्या दैवाचं फल आहे किंवा कर्माचं फल आहे. तो दुर्योधन जो आहे त्याला जर विचारलं काय दुर्योधना तू वाईट वागतो, सगळं दुःख निर्माण झालं तुझ्यामुळे, तू म्हणतो मला कळतं, जानामि धर्मम नच मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नच मे निवृत्ती. पुढं
केनापि देवेन हृदिस्थितेन यथा नियुक्तः तथा करोमि. तो म्हणतो मला धर्म कळत नाही का? तुम्हाला वाटतंय का मला धर्म कळतो, मला अधर्मसुद्धा कळतो, मग असा का वागतो बाबा? माझ्या हृदयात बसलेला देव आहे, तो माझ्याकडून तसं करून घेतो. काय काय लोक असं म्हणतात, वाईट वागले, वाईट केलं, म्हणजे आमची इच्छा नव्हती हो तसं करण्याची, पण काय माझं प्रारब्धच असेल तसं झालं म्हणे. आमच्यात बसलेला देवच आम्हाला पाप करायला लावतो. असा कोण म्हणतो? दुर्योधन. हे बरोबर नाही. देव कोणालाही पापही करायला लावत नाही, देव कोणाला पुण्य करायला लावत नाही. ज्याचं तो पाप करत असतो आणि ज्याचं तो पुण्य करत असतो. भगवंतानी गीतेत बोललं आहे, कोणाचं मी सुकृतही घेत नाही, कोणाचा पापही घेत नाही, कोणाला मी सुकृतातही प्रवृत्त करत नाही, कोणाला मी दुष्कृतातही प्रवृत्त करत नाही. हां, जैसा दीप ठेविला परिवारी, कवना ते नियमेना निवारी, कवन कवन व्यापारी राहते तेही नेणे. तो जैसा का साक्षीभूतो, ग्रह प्रवृत्ती व्यापार हेतू, तैसा भूतकर्मी आना सक्तो मी भूती असे. न कर्तृत्व न कर्माणी लोकस्य सृजती प्रभू, न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. अजून एक तिथं एक श्लोक गेला आहे की मी कोणाचं पापही घेत नाही, न सुकृतम विभू असं आहे, मी कोणाचं पुण्यही घेत नाही. नादत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभू, आज्ञानेनावृतम ज्ञानम तेन मुह्यंती जंतवा. आपलं अज्ञान आपण ते आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार करून घ्यायचा आहे. याच्याकरता सत्संग करणं, ज्ञानेश्वरी वाचणं, नामस्मरण करणं, चिंतन करणं हे आपल्या हातात आहे. त्याच्याकरता पुरुषार्थ करावा लागतो. एखाद्याला जर आपण म्हटलं चला प्रवचनाला चला, कीर्तनाला चला, खूप चांगलं असतं प्रवचन, खूप कीर्तन प्रवचन चांगलं असतं, मग चला ना, आमच्या कुठलं आले नशिबात, तुम्ही भाग्यवान आहे. म्हणजे नशिबावर टाकून देतो. तुझ्या भाग्यात ते म्हणतो, माझ्या भाग्यात नाही म्हणतो. याचा अर्थ काय? त्याला करायचं नाही. तुकोबाराय म्हणतात, आपुले आपण न करी हित, करू हे प्रमाण संचित, तरी मी नष्टची पती तर तुका म्हणे मज संत असते. जाणणं जे आणि नेणं जे आहे, ज्ञानोबाराय म्हणतात, आणि माझे जाणणे नेणणे हे तव भूताचिया दैवाचे करणे. त्याच्या नुसतं दैव म्हटलं नाही, नुसतं कर्ण म्हटलं नाही, भूतांच्या दैवाचे करणे म्हटलेलं आहे. म्हणजे दैव आहे त्याचं काही, पण त्याचं करणंसुद्धा महत्त्वाचं आहे. अहो दैव तरी काय आहे सांगा? दैव म्हणजे काय? पूर्वजन्मी केलेलं जे कर्म आहे त्यालाच दैव असं म्हणतात. पूर्वजन्म कृतम कर्म तद दैवमिति कथ्यते. प्रारब्ध काय? पूर्वी केलेलं आहे तेच आता भोगायला आले, त्याला प्रारब्ध म्हणायचं आहे. म्हणून दैव नशीब म्हणून चालत नाही. आपण आपलं कर्तृत्व करू शकतो. म्हणून म्हटलं की आपुले आपण करा, संसार बंधन तोडा वेगी, उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादेत आत्मैव ह्यात्मनो बंधू. तो हासोनी श्रीकृष्ण म्हणे, पार्था नवल तुझे बोलणे, हे तर कवनाशी काय दिजेल कवने. कोणी कोणाला काय द्यायचं? ज्याचा त्याने उद्धार करून घ्यायचा. कशाकरता सांगितलं? ते तव भूताचे दैवाचे करणे. पूर्वी जन्म केलेलं, या जन्मी केलेलं, त्याच्यानुसार जाणणं घडतं किंवा नेणं घडतं. आणि मला जर जाणलं या जन्मातच त्याने, तर त्याच्या ठिकाणी दैवी भाव निर्माण होतात. आणि मला जर जाणलं नाही तर मग आसुरी भाव निर्माण होतात. मग आसुरी भाव निर्माण व्हायचे का दैवी भाव निर्माण व्हायचे? हे तव भूताचे या दैवाचे करणे, आणि मनोनी भूती भावाचे या होणे विषम पडे. म्हणून ही विषमता निर्माण झालेली आहे.
म्हणून विषमता जर आपल्याला घालवायची असेल तर देवाला जाणलं पाहिजे. देवाला जर जाणलं नाही तर अंतःकरणामध्ये दुर्भाव निर्माण होणार, कुभाव निर्माण होणार. म्हणून अशा प्रकारे हे भाव मी तुला सांगितले. या परी माझे अभावी, हे जीवसृष्टी आहे आघवी, गुंतली असे जाणावी पांडुकुमारा. म्हणून आता हे सगळे भाव सांगितले. या परी माझी अभावी म्हणजे हे जीवसृष्टी आहे आघवी. अशा प्रकारे संपूर्ण जीवसृष्टी माझ्या भावी गुंतली असे जाणावी. माझ्या भावामध्येच गुंतलेली आहे, अडकलेली आहे, भावाने भरलेली आहे. कोण कोणत्या भावाचा आहे, कोणी कोणत्या भावाचा आहे. ही सगळी सृष्टी जी आहे वेगवेगळ्या भावाने भरलेली आहे. पण हे सगळे माझे भावच आहेत. म्हणजे मी त्या सगळ्यांचं प्रकाशन करणार आहे. हे सगळे माझेच भाव आहेत. पण वेगवेगळे का झालेले आहेत? ज्याचं ज्याचं कर्म जसं असेल, ज्याची भावना जशी असेल, ज्याचं अंतःकरण जसं असेल तसे ते प्रगट झालेले आहेत. पण सगळ्या सृष्टीमध्ये माझ्या भावाशिवाय दुसरं काहीच नाही. या परी माझ्या भावी जीवसृष्टी, सगळी जीवसृष्टी जी आहे आघवी म्हणजे सगळी जीवसृष्टी. याच्यामध्ये जीवसृष्टीत पशु घ्या, पक्षी घ्या, प्राणी घ्या. काही रजोगुणी भावाचे असतील, काही तमोगुणी भावाचे असतील, काही सत्वगुणी भावाचे असतील. जे सत्वगुणी असतील ते सत्वात संजायते ज्ञानम, रजोगुणी असतील, तमोगुणी असतील, वेगळे भाव निर्माण होतील. पण भगवान परमात्मा म्हणतात हे सगळे भाव जे आहेत, ही सगळी सृष्टी आहे माझ्या भावाने गुंतलेली आहे. म्हणजे त्या भावात आसक्त झालेले किंवा त्या भावाशी त्याने तादात्म्य घेतलेलं आहे. गुंतली असे जाणावे पंडुकुमारा. पण वास्तविक पाहता या भाव आणि अभाव दोन्हीचा प्रकाशक मी आहे. कोणत्याच भावात म्हणून गुंतायचं नाही. सगळी सृष्टी गुंतलेली आहे. कोण रजोगुणात गुंतलंय, कोण तमोगुणात गुंतलंय, कोणी सत्वगुणात गुंतलंय. सत्वगुण कशाने बांधतो, रजोगुण कशाने बांधतो आणि तमोगुण कशाने बांधतो. सत्वगुण बांधतो सुखाने. सुख संगेन बदनाती ज्ञान संगेन चानक. ज्ञानोबारायांची ओवी सांगा सत्वगुण कसा बांधतो ती. काही काही लोक म्हणतात आम्ही खूप सुखी आहे, फार सुख झालं, ध्यान केलं फार सुख झालं, चिंतन केलं फार सुख झालं. आणि त्या सुखाच्या पलीकडे असलेलं मूळ सुख जे आहे तिथपर्यंत जातच नाहीत. थोडंसं सुख वाटलं की तिथेच थांबतात, परमात्म्यापर्यंत ते जात नाहीत. समजायचं यांना सुखाने बांधलं. सुख याच्याही पुढं आहे. झालेलं सुख खरं आहे का असलेलं सुख खरं आहे? हां 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 नाही, सत्वगुण कसा बांधतो त्याची ओवी मला पाहिजे. तेवी सत्वे लुब्धके सुखज्ञानाचेनी पाशके. हां हां ज्ञानाची चढपडी. मी ज्ञानी आहे म्हणायला लागतो, मला ज्ञान झालं. हां हां हो. अहो आपण ज्ञानरूप आहे, हे गेले दुःख न वाहे आणि विषय ज्ञाने होय गगना एवढा. थोडंसं ज्ञान झालं की त्याला वाटतं मी ज्ञानी झालो. वास्तविक पाठात ज्ञानी व्हायचं नाही. ज्ञान आहे, झालेलं जे ज्ञान आहे ते वेगळं आहे. मग ते एक संत होते, त्यांना जर म्हटलं ना तुम्ही ब्रह्मज्ञानी आहे, ते म्हणायचे मला शिव्या देऊ नको, मी ब्रह्मज्ञानी नाही, मी ब्रह्मज्ञान आहे. ज्ञानी म्हटलं की त्या ज्ञानाहून वेगळा झाला. जाणणारा हा जाणलेल्या गोष्टीपेक्षा वेगळा असतो. जाऊ द्या, कशाकरता मी सांगतोय. काही ज्ञानात अडकलेले आहेत, काही रजोगुणात अडकले. रजोगुण कसा अडकवतो?
कर्म केरसून होतो तो मनुष्य. हे कर्म केलं की ते कर्म, ते कर्म केलं की ते